काय एकंदरीत चर्चा झालेली आहे महायुतीमधील या जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीची चर्चा ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये झालेली आहे। या चर्चेमध्ये निवडणुकीची तयारी, इलेक्शन मॅनेजमेंट, कॅम्पेन, टॉकिंग पॉईंट्स, निवडणुकीचे मुद्दे, भाषणाचे मुद्दे, निवडणुकीच्या सभा आणि इतर इलेक्शन मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये जॉईंटली हा प्रचार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये विस्तृत अशा प्रकारची आखणी झालेली आहे। विस्तृत अशा प्रकारचं प्लॅनिंग हे झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। नाही, लवकरच जे काही वाटप आहे उर्वरित जागांचं, ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे। एकमेकांना पेपर्स देणं, एकमेकांना आकडेवारी देणं वगैरे ही सगळी प्रक्रिया ही पुढच्या 2-3 दिवसामध्ये पार पडेल आणि मग त्या संदर्भामध्ये आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अंतिम निर्णय त्या ठिकाणी रॅटिफाय करतील आणि त्यानंतर त्याची जी काही घोषणा आहे ती होईल। त्याच्यामध्ये सर सातत्याने वेगवेगळ्या चर्चा बाहेर करत आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा निश्चित केला जातो, निकष काय लागतो? जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आहे की या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे। मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणं आणि जसं काही लोक आपल्या मतांच्या लांगुलचाला न करता या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडणं याच्यावरती आमचं एकमत आहे आणि त्याकरता मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्या बाजूने देण्याचा निर्णय केलेला आहे। परंतु युती कुठेतरी 2 क्रमांकावर होती, 2 नंबरवरती मागच्या निवडणुकीमध्ये त्या जागांबद्दल काही निर्णय झाला की सेकंड रनरअपची जागा होती? नाही, सेकंड रनरअप, फर्स्ट रनरअप वगैरे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं सूत्रही ठरलेलं नाही आहे। सूत्र काय आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे सूत्र आहे आणि ज्या लोकांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली, मुंबईचा कोपरानकोपरा विकून खाल्ला आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुलचालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत, तो प्रयत्न हाणून पाडणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता महायुती यांना परास्त करण्याकरता सज्ज आहे। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष कुठली जागा, आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष किती जागा लढवेल हे महत्त्वाचं नाहीये। महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचं आहे आणि या मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणं हे महत्त्वाचं आहे किंवा मुंबई महानगरपालिका ही कुठल्या तरी एका परिवाराची जागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे। उमेदवार देखील ठरवण्यात आलेले आहेत का?
नाही, उमेदवारांसंदर्भामध्ये अजून चर्चा झालेली नाहीये. नाही, फॉर्म्युला एक मिनिट, फॉर्म्युला काय असतो आमच्यामध्ये? एक मिनिट, आमची महायुती इतकी घट्ट आहे की तुम्ही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे बघितलं की भारतीय जनता पार्टीचे 10 कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढले, धनुष्यबाणाचे काही कार्यकर्ते कमळावरती लढले. त्यामुळे धनुष्यबाण कमळ हे दोन्ही एकच आहे. शेवटी या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणं, या मुंबईकराकरता काम करणं, शेवटच्या मुंबईकराला या मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवणं हे महत्त्वाचं आहे, राजकारण महत्त्वाचं नाही आहे. असं आहे की आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक हाच आहे की आम्ही एकमेकांच्या घरी गणपतीला गेलो किंवा आम्ही दीपोत्सवामध्ये एकत्र दिसलो किंवा आम्ही रक्षाबंधनाला एकत्र होतो, हा मुद्दा नाही आहे. किंवा आम्ही किती जागा लढणार, शिवसेना किती जागा लढणार, हा मुद्दा नाही आहे. आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत, आम्ही राजकारण करणारे नाही आहोत. त्यामुळे कोण किती जागा लढेल हे महत्त्वाचं नाही आहे. उद्या गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरासाठी कोणी काय केलं, अटल सेतू कोणी दिला, मेट्रो कोणी दिली, कोस्टल रोड कोणी दिला, CCTV कॅमेरा कोणी लावले, किंवा मुंबईतल्या या मराठी माणसाला 560 फुटाचं घर BDD चाळीमध्ये कोणी दिलं हे महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोण काय करणार हे महत्त्वाचं आहे. कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे. यामध्ये मुंबईकरांना इंटरेस्ट नाही आहे. मुंबईकरांना इंटरेस्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 150 जागेचं काहीतरी नेमकं काय ठरवलं? कारण की नगरसेवक आहे म्हणून नंबर 2 ची जागा राहिली, मतं मिळाली 2017ला, कोणतं काहीतरीच्या अंतर्गत ही काहीतरी ठरवली? भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष त्यांनी एकदा भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या बाजूला बसून माझ्या भूमिकेमध्ये काही बदल होईल असं तुम्हाला वाटतं का? आमचा क्रायटेरिया हाच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं. त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे, 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल. परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढं जातोय, शिवसेना, भाजप, RPI. त्याच्यामुळं ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जिने सांगितले की आम्ही जिंकणार ते आम्ही 100% जिंकणार. विधानसभा मतदारसंघामध्ये एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत नाही अशी परिस्थिती आहे. तर असे काही आक्षेप असतील तर आपण नोंदवलेले आहेत तर ते सॉर्ट आउट झालेले आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळी तिकीट वाटप जाहीर होईल, उमेदवार जाहीर होतील, तर याची उत्तरं तुम्हाला मिळतील ना. सर बरं, मुद्दा असा राहतो की आज जी काय आमची बैठक झाली किंवा काल जी झाली त्या बैठकीला मी नव्हतो. आज फक्त आम्ही कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या 150 जागा आमच्या एकमत झालेल्या आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली. शेवटी 77 जागांवर काही गोष्टी जर अनिर्णित राहिल्या असं समजा 2, 4, 10 ठिकाणी, तर त्याचा निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब घेतील. त्याच्यामुळे एक फायनल आहे की महायुतीनं आम्ही पुढे जातोय आणि महायुती जिंकण्यासाठी जे करावं लागेल ते गठबंधन म्हणून आम्ही करावं. पुढे जात आहेत, पण ठाण्यामध्ये 11 प्रांत अध्यक्षांनी आपल्या जिल्हाध्यक्षांना पत्र दिलंय की शिवसेनेसोबत जर युती केली तर आपलं नुकसान होईल. याबद्दल नेमकं तुम्ही काय म्हणाल? कारण की ते भाजप मला असं वाटतं की आज मुंबईच्या संदर्भातला विषय आपला चालू आहे. ठाण्यामध्ये देखील जी चर्चा होणार आहे भाजपाच्या नेत्यांबरोबर ती देखील आमची यादी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे. तिथे देखील युती होईल, कुठेही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. सध्या अमितजींनी भाजपाचे अध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडलेली आहे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि जिथं जिथं काही अडचणी निर्माण होतील तिथं आम्ही नेत्यांशी बोलू. चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिला गेला, हे खरं आहे? असा कुठलाही प्रस्ताव कुणीही कोणाला दिलेला नाही. त्यांनी आम्हाला काही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांनाही काही प्रस्ताव दिला नाही. या कुठल्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चा ही पहिल्या मिटिंगमध्ये झाली नाही. इलेक्शन मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, कॅम्पेनच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, टॉकिंग पॉईंट्सच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. अशी कोणतीही चर्चा पहिल्या बैठकीमध्ये झाली नाही. दुसऱ्या बैठकीमध्ये जागांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे आणि त्याच्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालं आहे. महायुतीमध्ये लढवलं जाणार आहे, पण राष्ट्रवादीचा एकही नेता दिसत नाही. राष्ट्रवादी मुंबईमध्ये एकत्र असणार. आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत
तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. मग सना मलिक चालेल, सना मलिकांचं नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी, आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. पण नवाब मलिकांमुळे अजितदादांची युती तोडणार का भाजप? हा पण प्रश्न आहे ना. नवाब मलिकांमुळे मग अजितदादांसोबतची जी युती आहे महायुती ती तोडणार का भाजप? तर मग नवाब मलिक काही कुठले आमदार नाहीत किंवा काहीच नाही ना, पण नवाब मलिकांवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे आमचा आक्षेप आहे. त्यांच्यावर जबाबदारी नसेल, उद्या ते म्हणाले हे आमचे नेते आहेत, दुसरे कोणतरी आहेत, मग त्यांचं स्वागत आहे. पण अशी एक चर्चा आहे की सना मलिक यांच्यावर जबाबदारी दिली, जर सना मलिक आल्या तर तुमची काय भूमिका? नवाब मलिकांना असं आहे, अशी कोणताही प्रस्ताव किंवा अशी कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आली नाही. ज्या वेळेला अशी चर्चा येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. पण सर प्रश्न असा आहे की युतीमध्ये लढणं आणि तुम्ही मान्य करता आहात, तर जागा वाटपाची तुमची चर्चा सुरू आहे. जागा वाटपावरनं युती तुटणार नाही हे ठाम आहात? नक्कीच युती कुठल्याही विषयावरनं तुटणार नाही. जागा वाटप सोडा, इतर कुठल्याही विषयावरनं युती तुटणार नाही. कारण मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षांनी आमच्या सर्वांकडे पाहत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकरता कटिबद्ध आहोत. विधानसभा निवडणुकीत काही म्हणजे नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर असे दावे केले होते की एकमेकांची विरोध असलेले फोडायचे नाही. प्रज्ञा सावंत सातव यांना देऊन बांगरे यांच्या विरोधात तिथे ताकद द्यायचा प्रयत्न भाजप करू पाहत आहे का? किंवा असा एक चर्चेचा विषय की 2029ला हिंगोलीचे खासदार म्हणून कॅन्डिडेट आहे. नाही, मला असं वाटतं की याच्यावर जरतरवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. प्रज्ञा सातव जर भाजपामध्ये जात असतील तर त्या काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि तिथं कुठेही आमच्या आमदारांना धोका होणार आहे किंवा तिथं काहीतरी BJP उभं करणार आहे अशातला गैरसमज करून घेण्याची पण काही गरज नाही. मुद्दा असा राहतो की रवींद्र चव्हाण साहेबांची आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक झाली ती याच विषयावर झाली की आपल्यामधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की एकामेकाकडचे पदाधिकारी किंवा एकामेकाकडचे माजी आमदार किंवा लोकप्रतिनिधी घेऊ नये अशा पद्धतीला आमचा निर्णय झालेला आहे आणि त्याच बेसवरती चर्चा झालेली होती. मला असं वाटतं की सातव मॅडम BJPमध्ये जाण्यामुळं BJP आम्हाला काहीतरी काउंटर करते असं आम्ही शिवसेना म्हणून मानत नाही. भाजपमध्ये घेण्यात आला तर ती सिटिंग सीट शिवसेनेची होती, तर त्या ठिकाणी शिवसेनेची ज्या सिटिंग सीट असेल त्यावरती बस जर भाजप दावा करणार असेल तर तशी काही अंडरस्टँडिंग होणार आहे? मला असं वाटतं की यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल. विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदाचं त्यांचं गणित बिघडलेलं आहे, त्यांची संख्या कमी झालेली आहे, ही खेळी म्हणायची का? राजकारणामध्ये राजकारण करत असताना सगळेच खेळी करूनच राजकारण करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही खेळी समजा, त्याच्यामध्ये रणनीती समजा, अजून काय समजायचं ते समजा. परंतु सातव मॅडम जर आमच्या महायुतीमध्ये येत असतील म्हणजे भाजपामध्ये येत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे. ठाकरे बंधूंचं सध्याला वेट अँड वॉच दिसत आहे. जोपर्यंत महायुतीकडनं रणनीती ठरवली जात नाही किंवा जागा वाटपाच्या संदर्भात काही गोष्टी पुढे म्हणजे एक तुम्ही मान्य केलं ते बरं केलं की आमच्यावर अवलंबून ती आहे. म्हणजे आमच्यामध्ये जे कोण सुटतील किंवा जे कोण राहतील त्यांच्याकडे ते जातील की आमच्याकडे आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती काय आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. पहिली गोष्ट अशी आहे की बंडखोरीची जर आम्हाला काळजी असती तर 150 जागा आमच्या फायनल झाल्या हे आम्ही जाहीरच केलं नसतं. त्याच्यामुळं आमची पार्टी म्हणजे भाजपा असेल किंवा शिवसेना असेल किंवा RP असेल आम्ही केडर बेस आहोत. आमचं नेतृत्व देखील शिंदे साहेबांचं असेल किंवा देवेंद्रजींचं असेल किंवा आठवले साहेबांचं असेल हे नेतृत्व मानणारी पार्टी आहे. त्याच्यामुळे असं कुठेही काय होणार नाही. जे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे त्यांच्यासाठी मी बोलतो. 86 जागा जिंकलेल्या होत्या, त्या 86 जागांवरती आता या युतीमध्ये तुम्ही दावा करता की काही जागा त्यांच्या ठाकरेंसोबतच नगरसेवक त्या तुम्ही सोडलेल्या आहेत? हा तिसऱ्यांदा प्रश्न आहे. अभंग तोच आहे, चाल बदललेली आहे, फक्त उत्तर पण तेच आहे. यादी जाहीर झाल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. शरद पवारांच्या माध्यमातून दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद सुरू आहे की ज्याच्यामध्ये उभाटा काँग्रेस आणि मनसे असं एकत्रित यावं. जर मुळात त्याच्या मागचा असा अजेंडा सांगितलं की अल्पसंख्याक समुदायाच्या मतांचं
दुभाषी होऊ नये आणि त्याचा फटका बसू नये. तुमच्या विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये हे कॅल्क्युलेशन खरंच असं विधानसभेला एकत्र होतेच ना, विधानसभेला एकत्र असूनही 50 जागा आल्या तिघांच्या एकत्र, त्यामुळे कुणीही एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही, कारण मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे आणि मुंबईकरांनी आपल्या मनामध्ये निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे. तो निर्णय फक्त 15 तारखेला त्या इलेक्शनच्या बूथमध्ये बटन दाबणं हे एवढंच बाकी आहे आणि त्यामुळे त्यांना उत्तर हे मुंबईकर देतील. चला एक क्लास हिंदीमध्ये बोलतो. हिंदी भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या स्वतंत्र जाहीरनामा ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सांगू. हिंदी आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गठ की मुंबई के महानगर पालिका के चुनाव के संदर्भ में चर्चा हुई है. इस चर्चा में इलेक्शन मैनेजमेंट, प्रचार के मुद्दे, सभा माननीय मुख्यमंत्री महोदय और माननीय उप मुख्यमंत्री महोदय की कहाँ पर होनी चाहिए, इस प्रकार के अलग अलग विषयों के बारे में, मैनेजमेंट के इश्यूज के बारे में चर्चा हुई है. इसमें सीटों पर भी चर्चा हुई है और 227 में से 150 सीटों के ऊपर हमारा एकमत हो चुका है. बची हुई जो 77 सीटें हैं, उन बची हुई 77 सीटों में आने वाले कुछ दिनों में हम चर्चा करेंगे और चर्चा में से वो आने वाले समय में जो फाइनल डिसीजन है वो राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, इनके बीच में चर्चा होने के बाद वो फाइनल डिसीजन होगा और उसकी घोषणा होगी. बाल नहीं कटाएंगे. आज आपने बाल कटाए हैं.